आले आले बघा या मला काय देतोस त्यांना दे. देतो देतो ताई दिले बर का. तू माझ्या बहिणीसारखी आहेस म्हणून तुला सांगते, हा नीच माणूस आहे. ह्याच्या जाळ्यात अडकू नकोस. बाकी आयुष्य तुझं आहे, निर्णय पण तुझाच. बस झालं. अशा या माणसासोबत आयुष्य काढण्यापेक्षा मला लग्नच नाही करायचं. हे लग्न मोडलं. अम्मा आप्पा चला इथून. ऐकलंस? रात्रीपर्यंत घरी येतोय तो. म्हणजे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. मग पुढे काय करायचं? हीच खरी वेळ आहे त्या म्हातारी सोबत जाऊन बोलण्याची. काय? तुझ्या आई सोबत जाऊन बोलण्याची. सारंग घरी यायच्या आधीच आपल्याला तुझ्या आईच्या मनात त्याच्याबद्दल खूप सारं विष पेरावं लागणार आहे. सावली सनस्क्रीनचा मुद्दा असा काही त्यांच्या समोर मांडायचा की त्यांच्यामध्ये आणि सारंग मध्ये मोठा वाद निर्माण झाला पाहिजे. कमाल, तू डोक्यावर पडलीस का? तिलोत्तमा मेंदळे माझी आई काय केलं आपलं? कारण तो प्लॅन माझा आहे. मोनिका मेहेंदळे जेव्हा काही प्लॅन करते ना तेव्हा तो वर्क होतोच. चला तयारीला लागूया. मिशन तिलोत्तमा मेहेंदळे फते करूया. आज खूप दिवसांनी माझं मन शांत झालंय. माझा हुंडा, माझं स्त्रीधन मला परत मिळालं. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय सारंग सर. थँक्यू सो मच. आभार नका मानू वहिनी. तुमचं जे होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलो वहिनी. असं मोडणारा संसार बघितला ना, माझ्याच आयुष्यातली माझी एक गोष्ट मला आठवते. असं जाऊ दे, निघूयात आपण. ओ रतन सेठ, परत बेळगाव द्यायची वेळ नका आणू माझ्यावर. चला वय सर. रतन शेठ, त्यानं तर पार तुमची आबरू काढली की हो. आम्हाला तर नुसता मारला त्यानं, पण तुम्हाला एका झटक्यातच गार केला की त्यानं. अहो शेठ, तो आरामात निघून चालला आहे. त्याला काय असा सोडायचा का? कसा कसा सोडणार की रे त्याला? आणि या रतन शेठच्या अंगाला हात लावलाय. त्याची किंमत त्याला मोजावी लागणार. ती पण व्याजा सगळ्यात बनतो मी. माझा या रतन शेठचं लग्न मोडलं त्याने. हा त्याच्या आयुष्याचा खेळ कसा मांडतो ते फक्त तुम्ही बघत बसा. बघा नाही त्याला आता आम्ही सोडत नसतो. अबीर, अबीर तू ठीक आहेस ना? हो आई. तर रतनने काही केलं तर नाही ना तुला? अगं नाही आई,
मला त्या सुपर हिरोने वाचवलं. काय झालं माहितीये का? ते सगळं नंतर सांग. आधी त्या रतनची भेट घेऊयात आणि इथून निघून जाऊयात. चल. रतन, मी हात जोडते तुझ्या समोर. प्लीज माझ्या मुलाला काही नको करूस. मी तुझे सगळे पैसे व्याजासकट पूर्ण देईन तुला. प्लीज प्लीज अभिला काही नको करूस. ए सावले, तुझा जो काय हिशोब आहे तो नंतर बघू. एका माणसाने माझ्या ताटात माती कालवले बघा. अरे मला त्याचा हिशोब चुकता करायचा आहे. तू जा का? हिशोब? कोणता माणूस? कोणाचा हिशोब? अगं आई, मी तेच सांगत असतो बघ मामापासून तुला. त्याने तर मला वाचवलं. सगळ्यांना धुतला बघ. आणि रतनची आजची तर मांजर केली बघ, मांजर. ए अभ्या, कोण होता तो माणूस अबीर? अगं आई, ती आता तिथून जात असते बघ. मैदाना थँक्यू म्हणायचे. मी आलो. अरे पण अबीर, कशी होती फाईट? एक नंबर. एक नंबर होती फाईट. चला आता आपण लवकरात लवकर घरी जाऊयात. हा, उशीर नको करायला. बाबा. हा, थांब, मी त्या मुलाला बाय सुद्धा केलं नाही. तो किती गोड आहे. आणि त्याने मला चिवडा लाडू पण दिला होता. थांब, आलेच 2 मिनिट. ओवी थांब. ओवी, अबीर. हॅलो. हो सुपर हिरो. अबीर, सुपर हिरो बघितलं असता का? अबीर, अबीर. बाळा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही लागलं नाही ना? अबीर, अबीर, उठ उठ. काय रे तू धडपडतोस? दाखव कुठे लागलंय. अगं आई, जास्त नाही लागलं. काय बोललो होतो ना नको जाऊ म्हणून. बाबाचं नाही ऐकणार. कोण आहे मी? सुपर हिरोची मुलगी. मला काय नाही झालं. चल आता.